नहीं, मला उल्टी आणि जुलाब झाले। मैं डॉक्टर ने दाखवते म्हणे खराब पाण्यामुळे झाले। हम लोग की सोसाइटी में पानी बहुत गंदा आ रहा है, ऐसा ड्रेनेक्स की जैसी वास आती है उसके अंदर। पण गेले 1.5 वर्ष 2 वर्ष हा जो काही 2.5 वर्ष झालेला त्याला वेळ लागलेला आहे, तर त्यामध्ये ठोस काहीतरी उपाययोजना व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। उपाययोजना करतोय, त्याकरता माणूस पाठवतोय, आमचे अधिकारी येऊन जाते, एवढंच सांगितलं जातं, त्यावर ऍक्शन काहीही घेतली जात नाही। कोल्हापुरातील कावळा नाका परिसरात असणाऱ्या अयोध्या पार्क येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। इथल्या स्थानिकांना पिण्यासाठी मैला मिश्रित पाणी येत असल्याने आबालवृद्धांच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली, तर काही चिमुकल्यांना आणि मोठ्या माणसांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले आहे। काही नागरिकांनी चक्क थोडे दिवस स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतलाय। यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून अयोध्या पार्क समितीने इथल्या प्रत्येक कुटुंबाला बिस्लेरीच्या बाटल्या वाटप सुरू केले आहे। सिटी न्यूजने यावर प्रकाश झोत टाकला असता इथल्या स्थानिकांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मेरा नाम रहीमा मुश्ताक देवरे है। हम लोग की सोसाइटी में पानी बहुत गंदा आ रहा है, ऐसा ड्रेनेक्स की जैसी वास आती है उसके अंदर। और हम लोग के घर में 7 जन है, उसमें से 6 जन तो बीमार हुए हैं। बच्चे से 4 साल के बच्चे से लेके 80 साल तक के सब लोग बीमार है। उल्टी, संडास, खाना कुछ पचरा नहीं है, बार बार टॉयलेट को जा रहे हैं, उल्टी बार बार हो रही है और बहुत गंदी स्मेल आ रही है पानी में से। और सबकी तरफ यही प्रॉब्लम, पूरी सोसाइटी में यही प्रॉब्लम है। सबके घरों में सब लोग बोल रहे हैं कि हम लोग के सबके घरों में यही प्रॉब्लम हो रहा है, उल्टी जुलाब सब कुछ चालू है। अभी ये भी नीचे भी पानी लीकेज है ड्रेनेक्स का। अभी सोसाइटी वालों को बोल रहे हैं, अभी लोग क्या कर रहे हैं पता नहीं हम लोग को, लेकिन बोला है उन लोग को, अभी देखेंगे क्या होता है। आता 6 दिवस झाले की 6 दिवस झाले। आधी 2 दिवस पाणी वास येत होता, आता नंतर त्याच्यानंतर मग जुलाब आणि उलट्या चालू झाले। मी सौ संध्या बागल E103 मध्ये राहते। सध्या पाणी खूपच खराब येते, खूप वास येतोय पाण्याचा आणि त्या पाण्यामुळे मी स्वतः आजारी पडले, उलट्या जुलाबाचा मला खूप त्रास झाला। त्यासाठी नेमका त्रास काय होतो तुमच्या आरोग्याला, काय हानी? नाही, मला उलटी आणि जुलाब झाले। मग डॉक्टर ने दाखवते म्हणे खराब पाण्यामुळे झालंय। इथे संख्या किती आहे अशी आजारी पडलेल्या माणसांची? तर आमच्या ग्रुपवर तर माहिती येते, घरोघरी सगळे सांगतायत प्रत्येकजण की आमच्या घरी आजारी आहेत उलट्या जुलाबाने। पिण्याचे पाणी तांबडं येते की रेग्युलर पाणी असतं? नाही, वासच येतो, खूप घाण वास येतो। पाण्यात वास येतो? हो, पाण्याचा वास येतो। साधारण किती लोकसंख्या किती जाणारे माणसं? इथं आता एकूण 8 विंग आहेत। किती टोटल? 8 विंग। लहान मुलांचं काही सगळं? हा, म्हणजे आमच्या घरात तरी मी आणि माझी सून, आम्ही दोघे आजारी पडलो। सर, नेमका आरोग्य पार्कमध्ये नेमका प्रॉब्लेम काय पाण्याचा? मागच्या एक 5-6 दिवसापासून पाण्यामध्ये आपल्या ड्रेनेजचा वास जसा असतो सिवेज वॉटरचा, तसा खूप वास यायला लागला। आता हा वास घरातली जेवढी सगळी माणसं आहेत त्यांच्या वापरण्यात यायला लागला। आता घरी आमच्या म्हटलं तर लहान मुलं आहेत, मोठी वयस्कर माणसं पण आहेत, सगळ्यांनी तो पाणी वापरला आणि ऑलमोस्ट घरातली सगळीजण आजारी पडल्यात। कंटिन्यूस वॉमिटिंग, कंटिन्यूस ॲब्डोमिनल पेन, ठीक आहे। आता अशी परिस्थिती आली की शाळेच्या आता एक्झाम्स आहेत, मला आता शाळेमध्ये लेटर पाठवायचं आहे की आता एक्झामला मुलं येऊ शकत नाही। आता ह्याची दखल आम्ही ऑलरेडी सोसायटीला दिलेली आहे की काय कुठं नेमका प्रॉब्लेम झाला आहे, आपला पाण्याचा सोर्स येतो तिकडं प्रॉब्लेम आहे की काय, पण तो प्रॉब्लेम अजून सध्या तरी सॉल्व्ह झालेला नाही आहे। सोसायटी त्याच्यावर काम करत आहे, असं नाही की काम करत नाही, पण ह्याला लवकरात लवकर जे सॉल्व्ह होईल तर बरं होईल। आता मला ऑलमोस्ट आता माझं दुसरं घर आहे, मला तिकडं सगळ्यांना शिफ्ट करावं लागणार आहे, कारण आत्ता तर पाण्यामध्ये सकाळी पण मी बघितलेलं वास आहे तसा वास येतच आहे। असं मग कळालं की नगरपालिकेवाले ते पाण्याचे नमुने तपासाकडे घेऊन गेलेले आहेत। त्यांचं म्हणणं आहे की एक 4-5 दिवस तरी लागतात, ठीक आहे। दोन्ही म्हणजे चावीचं पाणी पण जे आपण म्हणतो महानगरपालिकेत ते पण, आणि आमचं बोरिंगचं पाणी ते पण, दोन्ही आम्ही टेस्टिंगला दिलेलं आहे। महानगरपालिकेने यावर उपाययोजना काय केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मेन सोर्स काय आहे, हे फक्त अयोध्या पार्कचा प्रॉब्लेम आहे की आजूबाजू शिवाजी पार्कात पण इकडं पाणी जातं तिकडं पण? आता आमच्या इकडं जे घरी कामाला येतात ते दुसरीकडे बाहेर शिवाजी पार्कात पण कामाला जातात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त अयोध्या पार्क नाही, बाहेर पण लोकांना हा प्रॉब्लेम झालेला आहे। तुमच्या माध्यमातून बाकीची पण कुठं जे तुमचं चॅनल बघत असतील त्यांना जर कळत असेल की त्यांच्या घरी पण हा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी तुम्हाला कळवावे की आमच्या घरी पण हा प्रॉब्लेम आहे, तर एक्झॅक्टली कुठं इश्यू आहे ते आपल्याला कळून येईल। My name is Dr. Lokeshwari. I'm residing in Ayodhya Park for the past 13 years. Last 1 week we've been facing lot of issues with water. The water has been supplied to us with a very stinky smell,
and many of our residents have been fallen ill due to that. And mainly the concern is with small children and elderly people. I request the Kolhapur Municipal Corporation to kindly take an action on this as early as possible. Thank you. अयोध्या पार्क समितीने सन 2023 पासून हा त्रास सुरू असल्याचे म्हटले आहे. याबाबत वारंवार महानगरपालिका आणि आरोग्य विभागाला निवेदने आणि प्रत्यक्ष भेटून याबाबत माहिती दिली असल्याचे सांगितले. मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तोंडाला पाणी पुसले. तर इथे असणाऱ्या ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्याने आरोग्याचा हा गंभीर प्रश्न उभा असल्याचे समितीने सांगितले. मी अजय देशपांडे, अयोध्या पार्क संकुलामध्ये एक बंगला आहे, तिथं मी राहतो. आणि या परिसरामध्ये एकूण 170 फ्लॅट आहेत, 30 बंगले आहेत आणि 30 दुकानगाळे पुढच्या रोडवर आहेत. आणि या संकुलामध्ये सर्व व्यवस्था गेले 25 वर्ष व्यवस्थित चालू आहेत, परंतु गेल्या 10 वर्षापासून जे काही बाहेर दुकानगाळे आहेत त्यांचे व्यवसाय किंवा हॉटेल उद्योग यामधील जे सांडपाणी आहे ते त्यांनी जादा झालेलं पाणी आमच्या ओपन गटारी ज्या रेन वॉटरच्या गटारी आहेत त्याच्यामध्ये सोडल्यामुळं आमच्या परिसरात दुर्गंधी आणि डास वगैरे याचं प्रमाण झालेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक आजारी पडण्याचं पण त्यामध्ये सुरुवात झालेली आहे. या कामासाठी आम्ही महानगरपालिकेकडं 2023 पासून पाठपुरावा करतोय. आयुक्त मॅडम होत्या तेव्हा किंवा आता उपायुक्त किंवा आरोग्य अधिकारी किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा जेट मशीन आणून त्याचं स्वच्छता करणे, या सगळ्या कामात आम्ही कमिटीच्या वतीनं पुढाकार घेतोय. परंतु कायमस्वरूपी तोडगा काढणं हे महानगरपालिकेचं काम आहे अशी आमची अपेक्षा आहे. आणि दुसरा, आता नजीकच्या 8-10 दिवसामध्येच एक प्रश्न निर्माण झाला आहे की पिण्याच्या पाण्याची जी आमची वॉटर सप्लायची लाईन आहे त्यामध्येच दुर्गंधीयुक्त पाणी यायला लागलेलं आहे. त्यामुळं 170 फ्लॅटमध्ये राहणारे लोक आणि त्यांच्या फॅमिलीज म्हणजे जवळजवळ 500-600 लोकांना त्याचा त्रास होत आहे आणि उलट्या आणि लूज मोशन वगैरे असे प्रॉब्लेम येत आहेत आणि जास्तीत जास्त 50%-60% लोक आजारी पडलेले आहेत. नमस्कार, सौमृणाल राजगावकर. अयोध्या पार्क ही अतिशय हॅपनिंग एरियामध्ये आपली सोसायटी आहे. आणखी तिथे बाहेरची जी चकाचौंध आहे म्हणजे बाहेरून अतिशय चकचकीत आणि छान रूप आहे सोसायटीचं, परंतु आतमध्ये काही गोष्टींचा जो त्रास होतो आहे तर त्याच्याकडे आम्ही महानगरपालिकेचा तिथल्या सगळ्या यांचं लक्ष वेधण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. आता सध्याचा महत्त्वाचा प्रश्न तर तो पिण्याच्या पाण्याचा. नगरपालिकेकडून आम्ही घेत असलेली जी एकमेव गोष्ट आहे की जे पाणी त्याचं रितसर बिल आम्ही भरतो आहोत, पण ते सुद्धा आम्हाला व्यवस्थित मिळत नाही आहे. आणि सध्याच्या पावसाळी या दिवसामध्ये गेले 5 दिवस जवळजवळ अतिशय 5 ते 6 दिवस अतिशय घाणेरडं पाणी, अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. त्याला अजूनही फॅक्टर्स आहेत. तर या गोष्टीच्या मुळाशी जाऊन की हा का होतं आहे, काय होतं याच्यासाठी आम्ही महानगरपालिकेमधील इतर सगळ्या लोकांना इथे येऊन व्हिजिट करण्यासाठी वारंवार विनंती केलेली आहे. गेल्या 3 वर्षात आम्ही जवळजवळ 16 ते 18 वेळा अर्ज देऊन झालेले आहेत. सर्व लोकांना, कमिटी आणि काही सभासद यांनी जाऊन प्रत्यक्ष भेटही दिलेली आहे, परंतु त्याच्या आजतागायत त्यावरती कुठलाही ठोस उपाय केला गेलेला नाहीये. मी रणजित पारेख, अयोध्या पार्कला राहतो इथं. मी गेले 5 वर्ष या कमिटीमध्ये आहे, 5 ते 7 वर्ष. 3-4 वर्ष आम्ही महानगरपालिकेकडे ड्रेनेज विभागाच्या समस्येबाबत त्यांच्याकडे वारंवार लेखी अर्ज देऊन, फोटो दाखवून त्यांना वस्तुस्थितीचं सगळं गांभीर्य सांगून देखील आमच्या इथल्या सभासदांच्या करता आयुक्तांनी, यापूर्वीच्या आयुक्त मॅडम होत्या ज्या मंजुलक्ष्मी मॅडम, यांनी कधीही त्यावर योग्य ती उपाययोजना केली नाही. राहुल रोकडेवर त्यांची टीम एकदा आम्ही उपोषणाला बसणार हे सांगितल्यानंतर त्यांनी फक्त आम्हाला येऊन फक्त तोंडाला पानं पुसून जाणे एवढंच त्यांनी काम केलं. कोणताही उपाययोजना न करता त्यांनी जाणीवपूर्वक या आमच्या आरोग्याकडं लक्ष न देता त्यांचं काम चालू आहे. त्यांना आमच्या इथल्या रहिवाशांचं या कुठल्याही
लोकांचं काहीही घेणं देणं नाही अशी त्यांची परिस्थिती दिसते. नगरपालिकेने ज्यावेळेला पाणी परीक्षणासाठी नेलं ते हा. तुमच्या घरातलं पाणी नेलं की कुठलं? इथल्या नळाचं पाणी नेलेलं आहे, घरातलं पाणी त्यांनी काही घेऊन गेलेलं नाहीत. आणि त्यांच्याकडून सगळ्यात दुर्दैव असं आहे की आज जर पाणी घेऊन गेले तर त्याचा रिपोर्ट त्यांच्याकडून 8 दिवसानं येतो. आता जर 8 दिवसानं रिपोर्ट येणार आहे तर 8 दिवस आम्ही नेमकं काय करायचं? ते पाणी चांगलं आहे म्हणून समजायचं का वाईट आहे म्हणून समजायचं, आणि आम्ही त्याचा वापर करायचा का नाही करायचा? शेवटी नाविलाजानं आम्ही कॅन आणून सर्व सभासदांना कॅन पुरवलेले आहेत पिण्याच्या पाण्याचे. कारण योग्य आणि उत्तर असं काही नगरपालिकेकडनं आज तगात आम्हाला कधीच मिळालेलं नाही. त्यांनी फक्त पुढं ढकलायचं काम करतात. मी आज पदावर आहे, उद्या दुसरा पदावर येईल एवढंच चाललेलं आहे. त्यांच्याकरता हे जे काय आम्ही 17-18 अर्ज दिले त्या अर्जामध्ये कोणतीही कारवाई केली नाही किंवा कशा पद्धतीने केली याकरता त्यांना माहितीच्या अधिकारात देखील आम्ही त्यांच्याकडे अर्ज दिले, तर त्याच्यावर देखील त्यांची योग्य ते उत्तर नाही आहे. ही एकूण सगळी 3 वर्षातली परिस्थिती पाहता आम्हाला शेवटी सर्किट बेंचला जावं लागेल का काय असे आम्हाला आत्ता वाटत आहे सभासदांच्या हिताकरता. त्यामुळे अयोध्या पार्कमध्ये कुठलाही आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहण्याआधी महानगरपालिकेने ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे बनले आहे. सिटी न्यूज कोल्हापूर.